आपल्या सर्वांचे या लॉन्च मध्ये मनपूर्वक स्वागत, या कार्यक्रमासाठी मनपूर्वक स्वागत। वक्त बदला है मगर यादें वही है, वक्त बदला है मगर यादें वही है, चेहरे बदले हैं पर मुस्कान वही है। आजचा दिवस मैत्रीचा आरडीएमपी हायस्कूल व डीआरबी हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष 81 ते 83 असा हा संयुक्त सेवा मेळावा। यात ज्ञानमंचावर उपस्थित आदरणीय गुरुजन वर्ग, त्यात विशेष उल्लेख आदरणीय जे शाह सर, आदरणीय केपी सर, केपी गिरासे सर, आदरणीय एस.एम. सोनवणे सर, आदरणीय पी.ओ. पवार सर, आदरणीय एच.ए. पाटील सर, आदरणीय बद्री सर, आदरणीय ए.बी. ठाकरे सर, आदरणीय नरेंद्र शाह सर, आदरणीय एन.टी. राठोड सर, आदरणीय एम.एन. चौधरी सर, आदरणीय पी.एल. राठोड सर, आदरणीय एल. धनगर सर, या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं एक विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना परमेश्वर सुखी, शांती आणि समाधानाचं याच्या पुढील आयुष्य देवाच्या शुभेच्छा देतो। सारख्या ओघळ दगडांना आकार देऊन त्यातून एक चांगलं शिल्प निर्माण करणारे, आपल्या सारख्या ओघळ दगडांना आकार देऊन त्यातून शिल्प निर्माण करणारे शिल्पकार म्हणजे आपले गुरुजन। या ठिकाणी उपस्थित असलेल्या या गुरुजनांचा आपण सत्कार करणार आहोत। मुलीप्रमाणे वागवल्यास संघर्ष होणार नाही, तसे आपल्यातील अहंकार मी सोडून जर वागलो तर जीवन आनंदी समाधानी होईल। शेवटी ठेवले आनंदे तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधानी, असे मानल्यास जीवन सफल होईल। धन्यवाद।
धन्यवाद. आणि आम्हाला जे ज्येष्ठ नागरिकांना जे तरुण मंडळ आहे, तरुण लोकांनी आमची आठवण ठेवून आम्हाला जर तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी ज्येष्ठ नागरिकांतर्फे मी तुमचा आभारी आहे आणि आभारी आहे. त्यासाठी माझे तुम्ही म्हणून दिलेले आहे काही नाटक बघत असतात की आपोआप जिंकले जातात. मला ते एवढ्याच्या वापरात काही जर हाताने राजी करतात याला ती शेवटपर्यंत अशा प्रकारची मिळतील ही काय नव्हत्या आणि आम्ही तुमच्याकडे येऊन जातो की आम्हाला तुम्ही बोलू नका, आम्ही तुमचं सगळं मागतो. उत्तराकडे निघालेलं आपण जगताना कसं जगावं हे आता आपल्याला सांगायची गरज नाही. परंतु आपली भावना ज्या आहेत, मनातल्या भावना त्या नेहमी सकारात्मक असाव्यात. सकारात्मक जीवन जगलं तर माणसाला कुठलं दुःख होत नाही. आपल्या कुटुंबात समाजात वावरताना अगदी शुद्ध मनाने सकारात्मक पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. आता आपण कौटुंबिक जीवनात जरा आज आधुनिक काळात फार बदल झालेले आहे. त्या परिस्थितीचे आपल्याला घेऊन घ्यावं आणि आपण आम्हाला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आनंद झालेला आहे. सगळ्यांच्या भीती झाल्या, सगळ्यांचे आभार. आता मुलगा आपल्या बरोबरचा झाला म्हणजे आपण त्याला काहोदावं करतो तसं जमलेले सर्व विद्यार्थी हे आता सुधारण पालन झालेले आहे. आणि माझे दोन शब्द मी अशा रीतीने मांडणार आहे की ते आपलं नैतिक कर्तव्य आहे. आता प्रवीण गिराचे साहेबांनी नैतिकता हा शब्द वापरला, त्याच्यावरून मला बोलावं असं वाटतं. मॉरल रिझॉल्युशन हे कसं सुरू झालं ते ऐका. जबाबदारी तुम्ही सर्वजण पाहतो, व्यवसाय नोकरी खूप प्रामाणिकपणे तुमची मला अनुभवाला आलेली आहे, माहिती मिळते आम्हाला. तर गोष्ट अशी घडली, गडचिरोली जिल्ह्यामध्ये मूल्य खाली जपा असा बोर्ड लावलेला आहे. काय काय मूल्य जपायची? देशाची सेवा करताना आपण या देशामध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे, तर आपण उठून कसे दिसू त्याच्यासाठी खालील गोष्टी तिथे नमूद केलेल्या आहेत. एक, भाजीपाला वाल्याशी रस्त्यावर बसणारे बिचारे भाजीपाला आले यांच्याशी बार्गेनिंग करायची नाही. नो लिकर, नो पोर्नोग्राफी, नो हुंडा आणि हुंडा असलेल्या कोणत्याही लग्नात सामील न होणे. म्हणजे डॉक्टरांना सुद्धा कट प्रॅक्टिस करू नका असं आव्हान त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक बोर्डच लावलेला आहे. बऱ्याचशा ठिकाणी निव्वळ जातीवर आधारित कार्यक्रमात जाऊ नका. त्याचप्रमाणे लिओनार्डो डी कॅप्रिया या दिग्दर्शकाने एक ब्लड डायमंड नावाचा चित्रपट काढला. त्याच्यामध्ये वेडिंग सेलिब्रेशन साजरे करा आणि तुम्ही जगामध्ये आता सगळेजण जबाबदार नागरिक आहात. माझे ज्येष्ठ बंधू पण आहेत या ठिकाणी. आम्हा सर्वांना आपला देश उठून दिसावा म्हणून जपान आणि ऑस्ट्रेलियामध्ये अशी भूमिका सुरू झाली की शैक्षणिक क्षेत्रामध्ये इयत्ता पहिलीपासून नैतिक मूल्य शिकवायला सुरू झाली आहे. ते आपण सगळ्यांनी अंमलात आणावं. याच्यासाठी मला तो नैतिक शब्दावरून आठवतो. कृपया आपण सर्वजण सुधारण नागरिक आहात आणि नक्की जन्माचं सार्थक करा. आणि हा कार्यक्रम खरोखर अर्थपूर्ण खूप मेहनत घेतली. थँक्यू. आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले माझे सत्कारार्थी शिक्षक मित्र आणि बाहेर गावात निर्णयात आलेले आमचे विद्यार्थी म्हणण्यापेक्षा ते आता सहकार्य झालेले आहेत. कारण माझ्यापेक्षाही त्यांच्यावर 15-20 वर्षांनी लहान होते. मी आज 80 वर्षाचा आहे. परंतु मी समोर पाहतोय ते सुद्धा बहुतेक
ते रिटायरमेंट झालेले मित्रमंडळी आहे त्या सर्वांनी आमचा जो हृदयंगम असा सत्कार केला, त्यामुळे मन भारावून आलेलं आहे. असा त्रिवेणी संगम येऊन सहसा येत नाही, परंतु त्यांनी आमचा सर्वांचा सत्कार केला, त्याबद्दल मी खूप सर्वांचा आभारी आहे. सर्वांना मी खूप खूप यश चिंतित करतो. वैयक्तिक जीवनात तसा मी सुखी आहे, समाधानी आहे. मला 2 मुलं आहेत, दोन्ही मुलं. मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे आणि लहान मेकॅनिकल इंजिनियर आहे. दोघेही येथे चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस करतात. मोठा चिरंजीव सिव्हिल इंजिनियर असून 25 वर्षापासून त्याचं खूप प्रगतीपथावर काम आहे. अशा रीतीनं आम्ही वैयक्तिक जीवनात पती शिक्षक व्यवसायात होतो आणि आम्ही खूप समाधानी आहोत. आपण आमचा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.